काय वाचायचं महाराष्ट्र शासनानं नुकताच राज्याचा अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. 5 नंतर तो वाचल्यानंतर सभापती महोदय, सगळ्यांची नाव आहे. या सरकारचा अपयशाचा सबळ पुरावा अजून काय असू शकत नाही. हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर मला एकच वाक्यात त्याचा उल्लेख करावा लागेल. सोन्याचं पाणी दिलेला दागिना, म्हणजे तो दिसताना दागिना अत्यंत चांगला दिसतो, परंतु जवळ गेल्यानंतर बघितल्यानंतर तो सोन्याचं पाणी दिलंय का असं पाणी दिलेलं आहे हे लक्षात येते. स्वयंपाकघरात भांड्याचा आवाज आहे परंतु स्वयंपाक नाही, अशी अवस्था या बजेटची सभापती महोदय या ठिकाणी आहे. कारण की आज या राज्याचे स्थूल उत्पन्न जीएसडीपी 51 लाख कोटी आणि विकासाचा दर 7.9%. या अर्थसंकल्पात एकूण 7,69,467 कोटी रुपये प्रस्तावित आहेत. 2047चं जे स्वप्न दाखवलं जातं त्यात 2047ला भारतात राज्याची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन होईल असा रोडमॅप दिलेला आहे. शेतकरी कर्जमाफी, गावातील रस्ते, सिमेंटचे स्टार्टअप, युनिकॉर्न यावर बरेच या अर्थसंकल्पात सभापती महोदय बोलले गेलेलं आहे. विकासाचे तुम्ही 3 टप्पे सांगितले आणि 2047 पर्यंत हे टप्पे गाठण्यासाठी या ठिकाणी काय केलं पाहिजे याची माहिती सरकारनं दिली असती तर बरं झालं असतं. कारण $5 ट्रिलियन हे आकडेवारी बघितल्यानंतर सभापती महोदय नेमका हा विकास कशा पद्धतीने होणार आहे ही शंका येते. आणि हे विचारण्यामागचं कारणच एवढं आहे कारण की सरकारच्या येलो बुक मध्ये राजकोषीय धोरण मध्ये पुढील वर्षाच्या 26-27च्या विकासाचा दर हा 7.4% या ठिकाणी दाखवलेला. अर्थव्यवस्थेचा आकार 54 लाख कोटी प्रस्तावित केलेला आहे आणि मग $5 ट्रिलियन आपण इकडे चर्चा या ठिकाणी करतो. मुळात विकासाचा दर पुढच्या वर्षाचं जो प्रोजेक्शन आहे ते 2% कमी या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. यातूनच निश्चितपणे उद्याचं भविष्यकाळ आम्हाला दिसते. परंतु मला या मागची कारणं काही सांगायची आहेत. विकासाचा दर 6% कमी होण्यामागचा आंतरराष्ट्रीय अस्थिर घडामोडी, युद्ध, टॅरिफ, केंद्र सरकारनं अर्थव्यवस्थेची मोजमापाची बदललेली पद्धत, बेस इयर हे केंद्र शासनाने 22-23 या ठिकाणी केल्यामुळं मेथड बदललेली आहे. सर्व्हिस सेक्टरला वेटेज वाढवलेला आहे, IT ला वेटेज दिलेला आहे. त्यामुळे यामध्ये प्रचंड प्रमाणात आपला या सगळ्या गोष्टी घडतात. रुपयाची होत असणारी घसरण, त्याचबरोबर माझी सरकारला विनंती आहे की मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशननं नवीन मेथड दिलेले आहे ज्याची अंमलबजावणी या वर्षीच्या एप्रिल पासून होणार आहे. त्याचे फॉर्म्युले दिलेले आहेत. ते लावून या अधिवेशनामध्ये रिवाइज्ड या ठिकाणी जीएसडीपीचे आकडे आपण सांगणार आहात का? त्यातून खऱ्या अर्थानं जीएसडीपी नेमकी काय ही आपल्या लक्षात येईल. महसूल तूट सभापती महोदय, सोप्या भाषेत सांगायचं झालं सभापती महोदय, निरंजन डावकरे जरा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सभापती महोदय, घर चालवण्यासाठी मिळणारा पगार कमी पडतोय आणि रोजच्या किराण्यासाठी कर्ज काढावं लागतंय. अशी अवस्था अशी अवस्था या शासनाची या ठिकाणी. कारण की आकडे काय सांगतात, 2023-24 मध्ये तूट 13,000 कोटी रुपये होती. 25-26 मध्ये ही तूट सभापती महोदय 45,000 कोटीवर पोहोचलेली. 23-24 ची तूट 13,000 कोटीवरनं 45,000 कोटीवर या ठिकाणी पोहोचलेलं आहे. 23-24च्या अर्थसंकल्पात महसुली तूट 0.01% म्हणजे 400 कोटी कमी करू असं सभागृहाला सांगितलं होतं. परंतु आता ही तूट जीएसडीपीच्या 1% पर्यंत सभापती महोदय या ठिकाणी पोहोचलेले. फिस्कल डेफिसिटच्या बाबतीत देखील हीच अवस्था या ठिकाणी. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढलेला आहे. दुसरीकडे विकासाचा भांडवली खर्च कमी केला जातो. काल मी सन्माननीय त्यावेळेचे विरोधी पक्षनेते आणि आत्ताचे मुख्यमंत्र्यांचं भाषण या ठिकाणी ऐकत होतो. विरोधी पक्षनेते असतात त्यांनी भाषणामध्ये काय सांगितलं, कॅपिटल एक्सपेंडिचर हा महत्वाचा आहे. कर्ज काढायला लागलं तरी सरकारनं कर्ज काढलं पाहिजे, परंतु कॅपिटल एक्सपेंडिचर हा कुठल्याही सत्तेत असणाऱ्या सरकारला करणं गरजेचं. काय परिस्थिती आहे आता कॅपिटल एक्सपेंडिचरची? मागच्या वर्षी 24-25 1,09,000 कोटी रुपये होते. या वर्षी
93,000 कोटी झालेलं आहे, म्हणजे 16,000 कोटी बीम्स मधले आकडेवारी सब ठीक आहे, आपण आपल्या उत्तरात ते हे करत असताना 70,000 कोटी रुपयाची बिलं ही अजून देखील सरकारची या ठिकाणी दिली गेलेली नाहीत, हे देखील या ठिकाणी महत्वाचं. सभापती महोदय, त्याचबरोबर 23-24 मध्ये व्याजासाठी 45,000 कोटी रुपये द्यावे लागत होते. आज तो आकडा 64,000 कोटी रुपये या ठिकाणी पोहोचलेला आहे. कर्ज काढण्याबद्दल दुमत नाही, परंतु कर्ज आम्ही वापरतो कशासाठी, त्यातून या ठिकाणी रोजगार किती निर्माण होणार आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर या ठिकाणी किती होणार आहे, हे महत्वाचं या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून हे शिस्त बिघडण्याचं या ठिकाणी जे काही मुद्दे आहेत ते आपल्याला निश्चितपणे दिसून येतील. सभापती महोदय, दुसरा आर्थिक पाहणीतील तक्ता 5.2 हा मी मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छितो. मागच्या वर्षी केंद्राकडून 57,692 कोटी रुपयाचं अनुदान अपेक्षित होतं. या वर्षी ते त्या ठिकाणी कमी आलेलं आहे अशी माझी माहिती या ठिकाणी आहे. केंद्राकडून मिळणाऱ्या हक्काच्या निधीत देखील घट होते. हे सरकारचं महाराष्ट्राचा हक्क केंद्रासमोर मांडण्यामध्ये या ठिकाणी आपण कमी पडत आहोत का, हाही प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे. त्याचबरोबर कर्जाचा डोंगर ज्याचा उल्लेख आपण केलेला आहे की 9,32,000 कोटीवर या ठिकाणी कर्ज पोचलेलं आहे, मागच्या वर्षी 8,39,000 कोटीवर आहे. त्याला उत्तर सरकारचं निश्चितपणे असणार आहे की आपली कर्ज काढण्याची क्षमता आहे ती 18-19% आहे, 25% आपण काढू शकतो, मला मान्य आहे. परंतु मी जो मुद्दा मगाशी मांडला की तो खर्च आम्ही कशावर करतो, हा महत्वाचा विषय आहे. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.